नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल PDF पोलीस भरती 2025 रिगार्डिंग तुमच्या समोर आहे. टोटल 32 पेजेस आहेत. शॉर्टमध्ये तुम्हाला या PDF बद्दल सांगणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी साईट पण आहे ती ऑफिशियली स्टार्ट झालेली आहे. काल मी अपडेटमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस ही साईट ॲक्टिव्ह होईल, त्याचबरोबर ऑफिशियल काही असेल तर मी तुम्हाला सांगेन. तर जागा असतील तर त्याचेसुद्धा PDF अवेलेबल झाले आहेत की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा. ॲडव्हर्टाइजमेंट्स तुम्ही साईटवर पाहू शकता. त्याचबरोबर आता हे तुमच्या समोर जे PDF आहे त्याच्यामध्येच स्टार्टिंगलाच दिलेलं आहे की अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती तुम्हाला 2 संकेतस्थळ दिलेले आहेत, हे ॲक्टिव्ह आहेत. त्यातलं वरचं संकेतस्थळ सध्या टेक्निकली थोडंसं अनरिचेबल आहे, पण mahapolice.gov.in इथून जर तुम्ही साईटला व्हिजिट केलं तर ते फॉर्म ॲक्टिव्ह दिसून जाईल. आता आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांकन वेळ काय आहे तर बघा, आजपासून 29/10/2025 पासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. ते 30/11/2025 पर्यंत हे फॉर्म स्टार्ट म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ती डेडलाईन आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही साईटवरती तुम्हाला 32 दिवस, हा व्हिडिओ जोपर्यंत बनत आहे आजच्या डेटपासून 32 दिवस तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क जर पाहिले तर तेच जुन्या पद्धतीने गेल्या वर्षीही होते, त्याच्या आधीही. तर खुल्या प्रवर्गासाठी 450 आणि जे मागास प्रवर्ग आहे इतर तर त्यांच्यासाठी 350 रुपये फी आहे. 5 प्रकारची पदं आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समॅन आणि कारागृह शिपाई. सर्वसाधारण सूचना त्याच आहेत ज्या असतात, जसं की विविध घटकात ही भरती निघालेली आहे. तर निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती, प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल, निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजता येऊ नये, ह्या गोष्टी असतात. पण आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया. SSC किंवा HSC तसे दोन्ही प्रमाणपत्र लागतील. जन्म दाखला लागेल. त्याचबरोबर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल गरजेचे आहेत. जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही ओपनमधून असाल तर ह्याचं काही गरज नाही, पण OBC SC ST या प्रवर्गातून तुम्ही विद्यार्थी असाल तर याच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी आवश्यक आहे. संगणक परीक्षा उत्तीर्ण MSCID प्रमाणपत्र सर्वांसाठी आवश्यक आहे. सर्वांसाठी, याच्यामध्ये कोणत्याही जनरलसाठी किंवा ऑदरसाठी असावे, ह्याच्यासाठी नसावे असं नाही आहे. तर MSCID पाहिजे. खेळाडू जर असाल, त्याचा जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर खेळाडू प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांचं प्रमाणपत्र, तर असे विविध प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचे आहेत. आता बघा, प्रत्येक जे पद आहे त्यानुसार इथं दिलेलं आहे की कुठे जागा निघालेल्या आहेत, कोणकोणतं जे हे आहे पोस्ट वगैरे आहे तर ते इथं दिलेलं आहे. सेवा प्रवेश नियम दिलेले आहेत, पण एवढं काही बघायची गरज नाही. जे नवीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ह्या सूचना असतात. जर तुम्ही तयारी करत आहात तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, आणि त्याही तयारी इथं दिलेल्या आहेत की तुम्हाला जे फिजिकल टेस्ट होईल तुमचा तर तो किती मार्काचा असेल काय. तर ह्या डिटेल्स तुम्हाला माहीत असतील, पण माहीत नसतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. पूर्ण PDF वाचायची गरज नाही. पण जे क्विकली रिमाइंडर म्हणजे तुमच्याकडे 32 दिवस आहेत. आज हा व्हिडिओ टाकत आहे मी, तर इथून 32 दिवस उरलेले आहेत तुमच्याकडे. ऑफिशियली जाऊन तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे कुठे किती जागासुद्धा निघालेल्या आहेत त्यासुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, काही जरी प्रश्न असतील कॉमेंटमध्ये सांगा, आणि त्याचबरोबर आमच्याशी कनेक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट करू शकता. आणि काही अडचण असतील आपण तिथं खाली बोलूया एकमेकाशी. जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व्ह करेन. आणि तसेच तुम्हाला फॉर्म घरच्या घरी जरी भरायचा असेल तरी भरता येतो. त्याबद्दलही मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.